गेल्या 35 वर्षापासून चुनचळ्यासारखी 22 खेडी नाशिक महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेली 35 वर्षापासून ही 22 खेडी नाशिक महानगरपालिकेच्या 2,500 कोटी उत्पन्नापैकी दरवर्षी 1,800 कोटीचं उत्पन्न या 22 खेड्यांमधून जातं। परंतु शहरातल्या ठराविक भागामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटीचा दरवर्षी वारंवार खर्च केला जातो। परंतु जी 22 खेडी 80% कर या नाशिक महानगरपालिकेला देते। तेथील नागरिकांची काय चूक आहे, त्यांना मूलभूत सुविधा का नाही भेटत? आमच्या रस्त्यांवर जे औद्योगिक वसाहतीला जोडणारे मुख्य रस्ते तिथे आमचे 4-4, 5-5 बंधू दर महिन्याला अपघाती निधन पावतात। अनेकांना अपंगत्व येतं, अनेकांना मोठी दुखापत होते। अशा प्रसंगामध्ये आपल्याला कुठेतरी एक जनतेला न्याय व्हावा म्हणून आम्ही मनपा प्रशासनाविरुद्ध हा आवाज उठवलेला आहे। आणि आमचा जरी नाशिकच्या काही ठराविक भागांमध्ये झालेल्या विकासाला विरोध नसला तरी पण आमच्यासारख्या खेड्यातल्या माणसाला जी शहरातली आम्ही खेडी म्हणून घेतो त्या खेड्याचा सुद्धा योग्य प्रमाणामध्ये विकास झाला पाहिजे। आम्हाला सुद्धा आमचा हक्क मिळाला पाहिजे। आम्ही जे कररूपी पैसे देतो त्या कररूपी पैशाचा योग्य असा हक्क, योग्य असा अधिकार हा सुद्धा आम्हाला मिळाला पाहिजे। चांगलं जीवन जगण्याचं आम्हाला सुद्धा अधिकार आहे। इथं बहुसंख्येने कामगार, कष्टकरी आणि छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक राहतात, त्यांना सुद्धा योग्य न्याय महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणं अपेक्षित आहे। आणि म्हणून आता आम्ही फक्त इशारा दिलेला आहे, भविष्यामध्ये महानगरपालिकेने ह्या 22 खेड्यांकडे जर लक्ष नाही दिलं तर याच्याही पेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही।